जेव्हा मी जात चोरली होती है ना, याला परत एकदा 10 मिनिटामध्ये विश्लेषण करूया. तर याच्यामध्ये 10 कथा आहेत, तुम्हाला पण माहिती आहे. पहिली कथा आहे पहा, काळोखाची कैदी. काळोखाच्या कैदीमध्ये जी मेन कॅरेक्टर आहे ती आहे देवदासी स्त्री. आता देवदासी स्त्री जर तुम्ही पाहिलात तर त्या स्त्रीचं जीवन त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे. लहानपणापासून ते पार तिचा नवरा मेल्यानंतरची सुद्धा तिची अवस्था त्याच्यामध्ये पाहिलेली आहे. देवदासी स्त्री याचा अर्थ असा होतो की देवाला सोडलेली स्त्री असते है ना, म्हणजे घरचा काही संबंध नाही त्याच्यामध्ये. म्हणजे आता ती देवाला सोडल्या म्हणजे देव जाणे तिचं काय होईल ते. तर मग हा काळोखाच्या कैदीमध्ये त्या स्त्रीचं वर्णन केलंय पहा. तिचं लग्न होतं, लग्न झाल्यानंतर ती एका खोलीमध्ये म्हणजे जिथं ती लग्न करून गेलेली आहे. आता लग्न कसं झालं हे बी त्यांनी सांगितलं की जसं की त्याच्या बापाला वाटतं की हे हिचा गैरफायदा होईल म्हणून त्यांनी त्याच्यापेक्षा बापासारख्या असणाऱ्या वयासोबत तिचं लग्न केलं होतं. आणि मग तिथं वाड्यात गेल्यानंतर ती 20 वर्ष झालं त्या वाड्याच्या बाहेरच निघाली नव्हती. म्हणजे एक प्रकारचा काळोख आहे ना, म्हणजे त्या वाड्यामध्ये ती कैदी आहे आणि कैदी अशा प्रकारचा आहे की सगळीकडे अंधारच आहे. मग तो अंधार जाऊ नये यासाठी मग ती जे काय त्याचा नवरा आहे याच्यावर प्रेम करते. परंतु तो जेव्हा वारतो त्याच्यानंतर मग तिचा जो मुलगा आहे म्हणजे त्याचा म्हणजे ती सावत्राई असते ना, त्याचा जो मुलगा आहे तो मग तो तिची म्हणजे तिला मारायला येतो. बरंच काही त्याच्यामध्ये वासनाचा भाग आहे म्हणा किंवा समाजाचा दृष्टिकोन पाहायला भेटतो. तर म्हणजे थोडक्यामध्ये काय की ही जी काय देवदासी स्त्री आहे जी दुसऱ्यावर अवलंबून आहे पहा, आणि विशेषतः काय तर तिला स्वतःच्या जीवनाबद्दल असं काही विशेष काही भागच नाही है ना, सगळं काही दुसऱ्यावर अवलंबून आहे. बरंच त्याच्याबद्दल लोक वाईट बोलतात है ना. ती जेव्हा पळते पहा त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असाल की तिला बरंच काहीतरी बोललं जातं. त्याच्यानंतर तिचा जो मुलगा आहे तिच्या पोटी जन्मलेला तो सुद्धा तिच्याबद्दल नीट वागत नाही आणि हिनं सुद्धा तिच्याबद्दल काही विशेष काही लक्ष दिलं नव्हतं. त्याचप्रकारे हा सावत्र मुलगा सुद्धा तिला बरंच काही बोलत असतो. पुन्हा ती बरेच लोक असतात. थोडक्यामध्ये काय तर ही जी काही देवदासी स्त्री आहे असा एक दृष्टिकोन आहे समाजामध्ये की ही स्त्री म्हणजे काय अशा प्रकारची स्त्री आहे. तर तिला असं बी म्हटलं जातं की म्हणजे या पाटलाला त्याने असं केलं, हे केलं, तसं केलं, आपल्या मोठीत ठेवलं असं बी बोललं जातं. म्हणजे समाजाकडून, त्याच्या घरच्याकडून, त्याच्या मुलाकडून कुठलीच तिच्याविषयी ममत्व नाही, प्रेम नाही, दया नाही, सहानुभूती नाही, करुणा नाही, काहीच नाही है ना. उलट त्याच्यापेक्षा एक छळ आहे ना, म्हणजे एक वासनापुरती दृष्टिकोन आहे, तिची अवहेलना आहे. अशा प्रकारच्या स्त्रीचं जीवन या काळोखाच्या कैदीमध्ये तुम्हाला सापडतं. असं लिखाण लोक कमी करतात पहा, म्हणजे लिखाण करतच नाहीत असे. तर अशा म्हणजे स्त्रीचं जीवन काळोखाच्या कैदेमध्ये तुम्हाला सापडतं. त्याच्यानंतर येते पहा गुंडकथा. गुंडमध्ये व्यक्ती गुंड प्रवृत्तीचा असल्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं. जसं की या कथेमध्ये जर तुम्ही पाहिलात तर याला कोणती स्त्री बोलत नाही, स्त्रीनं तिला नकार दिलेला आहे. इतर जे काही लोक आहेत त्याच्याविषयी जरा भीतीदायक म्हणजे भीतीनुसार वागतात, त्याला कोणी बोलत नाही है ना, एकटाच राहतो, अशा प्रकारचं जीवन आहे. आणि मग तो म्हणजे आतल्या आत तो मरतोय कारण आतल्या आतलं त्याच्या भावना दबून आहेत. आणि अचानक एक स्त्री येते तेव्हा त्याच्या भावना अनावर येतात पहा. त्याला मदत करण्यासाठी तो धावतो, परंतु त्या सगळ्या खुशीमुळे त्याला आनंद होतो का तो म्हणजे व्यक्तच करता येत नाही. अशा प्रकारचे म्हणजे गुंडाला सुद्धा भावना असते, मन असतं. ह्या त्याच्या अंतर्मनात घुसून दाखवण्याचा प्रयत्न या गुंड कथेमध्ये तुम्हाला बाबूराव करतात पहा. त्याच्यानंतर बोहाडा ही कथा तुम्ही पाहिलात पहा. काही गावामध्ये काही प्रथा असतात आणि त्या प्रथा काही पाटलांनाच म्हणा किंवा कुलकर्णी देशमुख असे काहीतरी असतात पहा, त्यांनीच पार पाडावे असं काही म्हटलं जातं किंवा एखाद्या समाजाने. परंतु जेव्हा दुसरा समाज तो तसा करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे जी काही अगोदरची प्रथा परंपरा आहे याला डावरण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतः त्याच्यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस समाज त्याची किंवा समाजाची प्रतिक्रिया कशी असते हा एक दृष्टिकोन त्याच्यामध्ये पाहिला आहे. म्हणजे एक प्रकारचा विद्रोह आहे, एक प्रकारचा बंड आहे पहा. त्याचे लोक जेव्हा हा सगळा प्रकार करतात है ना, म्हणजे आता याच्यामध्ये जो आहे जो दलित समाजाचा आहे तो महारडा म्हटलं जातं है ना, महाराला सोंग घेता येणार नाही असं बोललं जातं. मग जेव्हा हे सोंग घेतात ना त्यांच्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो. त्याच्यामुळे ते शेवटी म्हणतात ना, जीव जाओ अथवा जहान, पुढच्या वर्षी 5 पांडव आपणच नसू असं म्हणतात पहा. मग याच्यामध्ये काय या बोहड्या कथेमध्ये एक प्रकारचा विद्रोह आहे पहा है ना. ज्या लोकांनी नाकारलेला आहे, ज्या लोकांनी आपला कमी समजला आहे त्यांच्या विरुद्ध एक प्रकारचा विद्रोह तुम्हाला बोहाडामध्ये पाहायला भेटतो. त्याच्यानंतर पुढची कथा आहे पहा, त्याचं नाव आहे वाटेवरची. वाटेवरची या कथेमध्ये तुम्ही पाहिलात पहा, एका वेश्या स्त्रीचं जीवन त्याच्यामध्ये त्यांनी रेखाटलेलं आहे. परंतु वेश्या हा तिचा व्यवसाय आहे है ना, परंतु ती एक स्त्री आहे हे लोक पाहत नाहीत पहा.
काय म्हणतो पहा, तुम्हाला लक्षात येतं का, वेश्या हा त्याचा व्यवसाय कुठल्या ना कशा कारणास्तून झाला असेल पहा, ही वेगळी गोष्ट आहे, परंतु त्याच्या मागे एक स्त्री आहे, एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीला पाहण्याचा प्रयत्न बाबूराव बागुल करतात. जसं की त्या व्यक्तीला एक मुलगा आहे, तर त्या मुलासाठी, त्या मुलाला भेटण्यासाठी हिचा जीव धडपडतो, पण पैसे नाही, तर पैसे नाही, तर मग हा वेश्या व्यवसाय तिला करावा लागतो. म्हणजे मन नसताना, पोटात भूक असताना, तहान लागलेली असताना, सगळं काही होतंय पहा, तरी बी प्रेमापोटी, आपल्या मुलापोटी तिचं मन धावतंय, हे सगळं बाबूराव बागुल याच्यामध्ये टिपतात पहा. बाकी मग समाजाची अवस्था, समाज तिच्याविषयी कसा वागतो, कसा बोलतो, आहे ना, याची सगळं रूपरेषा आपल्या याच्यामध्ये पाहायला भेटते. म्हणजे थोडक्यामध्ये काय, प्रेम आणि वासना याच्यामध्ये जर तुम्ही नीट वाचलात पुस्तक आणि त्याच्या मागला दृष्टिकोन समजून घेतला, तर प्रेम आणि वासना याच्यामधला फरक तुम्हाला याच्यामध्ये कळतो पहा. त्याचप्रकारे समाज व्यवहार या बी गोष्टी तुम्हाला समजतात वाटेवरची मध्ये. त्याच्यानंतर पुढचा आहे पहा, त्याचं नाव आहे दसऱ्याचा रेडा. ह्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे गावात चालणाऱ्या परंपरा, चालीरीती, हिंसा, शौर्य ह्याच्याबद्दलची थोडीशी गोष्ट आहे, इथे गोज आहे. लोक काय बोलतात, है ना, एखादा समाज शौर्यपणा गाजत असेल किंवा असतं पहा, त्याच्यामध्ये कमी लेखणं, ओढा ताण करणं दुसऱ्याला, है ना, म्हणजे असतं ना ते खेकड्याच्या प्रवृत्तीची काही लोक असतात किंवा काही खुशाबाज करणारे असतात. पाटील लोक बऱ्याच वेळा तुम्ही पाहता पहा, काही काम करत नाहीत परंतु सगळंच क्रेडिट आपल्याला घेतात. तर तशा प्रकारचा हा दसऱ्याचा रेडा आहे पहा. म्हणजे हे दलित लोक, म्हणजे आपलं जीव म्हणजे पार मुठीत ठेवून किंवा जीव प्राणपणाला लावून त्या दसऱ्याच्या रेड्यामध्ये म्हणजे त्याला थांबवण्याचं काम करतात, आणि तर सगळं श्रेय कोण घेतो, पाटील घेतो. तर तसा भाग आपला याच्यामध्ये पाहायला भेटतो. त्याच्यानंतर पुढची कथा आहे पहा, त्याचं नाव आहे वानर. आता वानर या शब्दावरूनच कळतं की वानर म्हणजे काय, त्याला बुद्धी असून बुद्धीचा वापर करत नाही, दुसऱ्याचं अनुकरण करतो. तसंच या कथेमध्ये पाहायला भेटतं पहा. याच्यामध्ये मेन पात्र तो पैलवान आहे, बापू पैलवान, त्याची आई आहे, तिची म्हणजे ही आहे पहा, म्हणजे पत्नी आहे. आता याच्यामध्ये काय घडतं नेमकं, हा जो काही पैलवान आहे तो त्याच्यामध्ये हारलेला आहे कुस्तीमध्ये, आणि कुस्तीत हारल्यामुळे तो बदला घेण्यासाठी पुन्हा कुस्तीची तयारी करतो, परंतु पुन्हा सुद्धा हारतो. पुन्हा हारल्यानंतर मग गपची बसावं का, नाही बसत तो. पुन्हा चिडानं किंवा त्या दिवसानं ज्याने हरवलंय त्याला मारण्याचा तो म्हणजे प्लॅन करतो म्हणा, कट रचतो. अशा प्रकारचं जेव्हा व्यक्ती राग अनावर येतो, है ना, मान अपमान होतो, तो कोणत्या टोकाला पोहोचतात, है ना, काय करतात याच्यामध्ये त्यांनी आपल्या बायकोला म्हणा किंवा बरंच तिला काहीतरी बोलतात, बरंच तिला मारलं जातं, असं बरंच हे केलं जातं पहा. म्हणजे हा कशामुळे आहे, मान अपमान, चीड, वैताग, हे टोकाची जी भावना आहे, याचा सगळा भाग आपण या वानर कथेमध्ये तुम्हाला सापडतो. त्याच्यानंतर पुढची कथा आहे, त्याचं नाव आहे पेसूक पहा. पेसूकमध्ये जर तुम्ही पाहिलात तर स्त्रियांवर म्हणजे कळत न कळत पहा, विशेषतः कळतच म्हणा, आणि लोक अत्याचारच करतात. तो सामाजिक अत्याचार म्हणा किंवा पुरुष प्रधानता हा जो भाग आहे तो आपला याच्यामध्ये पाहू शकतो, है ना. पुरुषाला म्हणजे एखादं मूल होत नसेल किंवा होत नसेल तर पुरुष कितीदा तरी लग्न करतो, आणि मग एकदा त्याचं जे काही एम आहे, जे काही उद्देश आहे ते जर सार्थक झालं की मग त्या स्त्रीला पुन्हा आणखी नुकसान देण्याचं काम करतो किंवा त्याला त्याचा छेड करण्याचा प्रयत्न करतो. तरी पण, है ना, स्त्री आपली मान मर्यादा सोडत नाही. भारतीय स्त्री जी असते तिचं जे असतं ना संस्कृती किंवा त्याच्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दावण्याचा प्रयत्न आहे पहा, है ना. म्हणजे ती म्हणतात ना, शेवटी ती एक भारतीय स्त्री होती असं म्हटलं जातं पहा. तर पेसूकमध्ये ही पुरुष प्रधानता जी आहे, स्त्रीवर होणारे जे अत्याचार आहे किंवा बऱ्याच गोष्टी एक अद्भुत दृष्टीने याच्यामध्ये मांडलेल्या आहेत पहा. अद्भुतता हा विशेष गुण तुम्हाला या पेसूकमध्ये पाहायला भेटतो. त्याच्यानंतर पुढची आहे स्पर्धा कथा आहे. स्पर्धामध्ये काय तर दोन स्त्रियांचं चित्रण आहे पहा. दोन्ही स्त्रिया असा आहेत, त्यांना म्हणजे विशेषतः काही कारणास्तव त्यांना व्यवसाय करावा लागतो, जसं की केळं विकण्याचं करतात. परंतु जेव्हा गरज आहे ना जास्त वाढते किंवा असं म्हणा, किंवा जे आपल्याला पाहिजे ते मिळत नाही, तेव्हा जर स्त्री वेगळं आचरण करू लागले तर ते दुसऱ्या स्त्रीला देखवत नाही म्हणा, किंवा कुठल्याही कारणास्तव तसं होत असतं. परंतु ज्यावेळेस हे जे काही स्पर्धा जास्त तीव्र टोकाची होते त्यावेळेस मग कुठल्या गोष्टी होतात, कोण काय करतं, याचा भाग तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटतं. म्हणजे थोडीशी गरिबी, लाचारी याच्या गोष्टीमुळे काय तर स्पर्धा अधिक असते पहा याच्यामध्ये, है ना. गरजेपोटी आहे म्हणा, एक व्यक्ती आहे जी पत्नी धर्म करते, एक म्हणजे आपल्या संसारासाठी गाडा चालवते, अशा प्रकारचा भाग आहे, ठीक आहे. आणि त्याचबरोबर मग प्रेम, व्यवहार या सगळ्या गोष्टी तुम्ही या स्पर्धा या कथेमध्ये पाहू शकता. बरंच काही आपण विश्लेषण केलं होतं पहा त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर विद्रोह कशाबद्दलचा आहे तर जो काही व्यक्तीला अस्पृश्यता, हीनपणा, भंगी काम करायला लावणं किंवा समाज व्यवस्थेनं जे काही म्हणलेलं आहे तर त्याच्याविषयी तुम्हाला विद्रोह पाहायला भेटतो. तर या विद्रोहमध्ये जे नावाचा जो म्हणजे मुलगा आहे त्याला शिकायचं असतं, परंतु घरची परिस्थिती खराब आहे पहा, लाचारी आहे म्हणा, गरिबी आहे, तर त्याच्यामुळे मग त्याला भंगी काम करायला लावणं हे घरूनच प्रवृत्त केलं जातं. परंतु घरच्याला नकार देऊन पुढे जाण्याचं त्याचं धाडस असतं, परंतु त्याला करता येत नाही पहा.
जर करायचा प्रयत्न केला तर मग पुढं काय होतं है ना, तर ते सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. हे सांगत असताना विद्रोह कथेमध्ये भारतीय जे काही व्यवस्था आहे, समाज व्यवस्था आहे म्हणा, लोक कसे बघतात त्याच्याबद्दलची थोडीशी तुम्हाला बोलचाल पाहायला भेटते. त्याच्यानंतर याचे स्वतःचे मत बी पाहायला भेटतात. तर म्हणतो ना की ह्या भारतात म्हणजे या देशामध्ये आहे ना की रुपड्यासाठी अशा गोष्टी कराव्या लागतात, भंगी काम करावं लागतं, असं बरंच काही तो म्हणतो. विद्रोह आहे याच्याबद्दल आहे ना, म्हणजे परिस्थिती, समाज, कुटुंब अशा सगळ्याबद्दल तुम्हाला विद्रोह पाहायला भेटतो. असंच नाही की फक्त एका गोष्टीपुरतं आहे ना. पुढची कथा आहे जेव्हा मी जात चोरली होती. शिक्षित असताना सुद्धा जात विचारली जाते आणि जेव्हा जात सांगितली जात नाही आहे ना, इनडायरेक्टली डायरेक्टली सांगितली जात नाही आणि जेव्हा कळते तेव्हा नेमकं काय घडतं याचा सगळा खुलासा या जेव्हा मी जात चोरली ह्याच्यामुळे होतो. म्हणजे काय आहे कथेमध्ये, जेव्हा एखाद्याला व्यक्तीबद्दल असं वाटतं की हा व्यक्ती चांगला आहे ना, जात माहीत नसताना चांगला आहे, तो आपला गुरु बनू शकतो असं तेव्हा वाटतं, तेव्हा त्याला घरी बोलवलं जातं, त्याला खाऊ पिऊ घातलं जातं, त्याचे पाय धुतले जातात आहे ना, बरंच काहीतरी प्रेमानं वागणूक दिली जाते. परंतु जेव्हा कळतं की हा खालच्या जातीचा आहे तेव्हा त्याच व्यक्तीला ज्याच्या पाया पडल्या, ज्याचे पाय धुतले, तेव्हा त्याला मारलं जातं. तर हा कशाचा फरक आहे? जात चोरण्याचा. परंतु याच्यामध्ये लेखक हा व्यक्तीला दोष देत नाहीत. हा सगळ्यात महत्त्वाचा यांचा व्यक्तिमत्वाचा गुण म्हणा, तर ते दोष देतात या समाज व्यवस्थेला आणि समाज व्यवस्थेमध्ये असणाऱ्या विचारधारेला. ती कोण करतो विचारधारा, कोण निर्माण केली आहे, तर त्याने नाव घेतलं आहे म्हणून मार दिला असं म्हणतात तर हा सगळा भाग तुम्हाला जेव्हा मी जात चोरली होती या कथेमध्ये पाहायला भेटतो. तर अशा प्रकारच्या 10 कथा होत्या. थोडक्यामध्ये काय म्हणायचे तर याच्यामध्ये असणारे जे व्यक्तिवर्णन आहेत, भानू, देवराव, सावित्री, बापू पैलवान, चंद्राजय असे जे काही व्यक्तिवर्णन आहे त्यांच्यामध्ये विशेष बाब पाहायला भेटते. असे व्यक्तिमत्व निवडलेत ज्याच्यामध्ये असे नायक आहेत ज्यांच्यावर अन्याय झाला, अत्याचार झाला, काही लोक विद्रोही करतात आहे ना, आपला हक्क बजावण्याचा प्रयत्न करतात किंवा समाज व्यवस्थेबद्दल बोट दाखवतात, असे व्यक्ती आहेत आणि त्या व्यक्तीचं वर्णन करताना ते जे नायक आहेत तुम्हाला असं वाटतं की त्यांनी मुद्दामून घेतलेले आहेत असं बी कधी कधी भास होतो. परंतु विशेष काय तर त्यांचं वर्णन, ते कशा प्रकारचे आहेत, कसं बोलतात, कसं वागतात, हे तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला भेटते. आणि काही काही कथामध्ये नाट्यपूर्णता आहे असं वाटतं की एखादी कथा एखादं मूवी निर्माण करेल किंवा एखादं नाटक तयार करेल अशा प्रकारचं आहे. कारण त्याच्यामध्ये असणारी संवादशीलता किंवा म्हणजे संवादशैली म्हणा किंवा त्याच्यामध्ये असणारं ते एकमेकाचे बोलण्याची ढंग म्हणा आहे ना, जो असतो म्हणजे असं वाटतं की दोघं एकमेकासमोरून बोलतच आहेत है ना. म्हणजे एक प्रकारचं ट्विस्ट आहे, एक प्रकारचं म्हणजे अशा गोष्टी आहेत की व्यक्तीला वाटतं की एक प्रकारचं नाटकच आहे ना. तर तो भाग आपला याच्यामध्ये पाहायला भेटतो. जसं की फेसबुकमध्ये पाहिलात एक प्रकारची अद्भुतता आहे, असं वाटतं की काय होतं तर तो भाग आपला याच्यामध्ये पाहायला भेटतो. लेखनशैलीबद्दल जर पाहिलात तर लेखन काय प्रमाण भाषेला असं काही जास्त धरून आहे असं आपण म्हणता येत नाही. प्रमाण भाषा निवेदनामध्ये थोडीफार पाहायला भेटते, पूर्णपणे म्हणता बी येत नाही. ठीक आहे. तर परंतु काय तर ह्यांचं जे काही लेखन आहे ते ज्या लोक ज्या स्तरामध्ये राहतात त्या प्रकारचं लेखन तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटतं है ना. उदाहरणामध्ये वाटेवरची आहे तर तिथं कसं बोललं जातं तर तशा प्रकारची भाषाशैली आहे. त्याच्यानंतर देवदासी स्त्री तिथं कसं बोललं जातं त्यांच्याबद्दलचं लेखन आहे. एक जय नावाचा मुलगा कसा बोलतो तर तशा प्रकारचं लेखन आहे. म्हणजे खालच्या जातीची दलित स्तरावरची जी बोली आहे त्याचं पाहायला भेटतं आणि विशेषतः त्या बोलीमुळं या कथेला जिवंतपणा, नैसर्गिकपणा प्राप्त होतो हे बी या कथासंग्रहाचं वैशिष्ट्य आहे. आणि याच्यामध्ये जी विचारसरणी मांडलेली आहे, जी विद्रोह असेल, जेव्हा मी जात चोरली होती याच्यामध्ये असलं तर व्यक्तीला दोष न देता त्या व्यवस्थेला, त्या विचारधारेला दोष देण्याचं एक मूलभूत आधारभूत काम यांनी केलेलं आहे हे एक म्हणजे महत्त्वपूर्ण बाब आहे. त्याच्यानंतर कधी कधी हा जो काही त्यांच्या कथा आहेत, जसं तुम्हाला आपण विश्लेषण करताना म्हटलं होतं की एक सूत्रीपणा जातो कधी कधी, म्हणजे असं वाटतं की एका सूत्रामध्ये येत नाही, असं कधी कधी हा त्यांचा निगेटिव्ह पॉईंट वाटतो. परंतु असं सगळीकडेच नाही, कारण काही कथा आहेत तिचं गरज असतं तशा प्रकारचं त्यांचं लिखाण आहे. त्याच्यानंतर विद्रोही लेखन असं म्हटलं जातं है ना, विद्रोही सूर सापडतं असं बी म्हटलं जातं. आता विद्रोही सूर तुम्हाला अगोदर बी म्हटले रोज तुम्ही रोज तर कुणीतर तुमच्या गालामध्ये रोज चापट मारते, एक दिवस तर मनात येईल ना मी काय खातो मारून मानू है ना, मी का खात आहे मार म्हणून असं येईलच ना आपल्या मनामध्ये. किंवा रोज तुम्हाला कुणीतरी शिवा देते, रोज तुमच्या आईबद्दल कुणीतरी काय बोलते तर तुम्हाला वाटणार नाही का आपण त्याला न कळत जो काही नैसर्गिक सूर येतो तो बोलावं. तर तशा प्रकारचा आहे विद्रोही का वाटतं, कारण ते सामान्य लोकांतील जीवनाबद्दल लिखाण नाही है ना. जसं की जे असतं ना की मध्यमवर्गीय म्हणा उच्चवर्गीय म्हणा त्या प्रकारच्या लोकांमधलं जीवन नाही आणि त्याच्यामुळं मग या लोकांना हे लिखाण विद्रोही वाटतं. परंतु विद्रोही असण्याचं कारणच नाही, कारण तो आहेच ते लिखाण ज्याची प्रतिक्रिया तुम्हाला सापडते
है ना, प्रतिक्रिया आहे समाजामध्ये राहत असताना जी आपल्या संग घडतं त्याची एक प्रतिक्रिया आहे पहा. विद्रोही आहे का, तर आहे, दुसऱ्याच्या दृष्टीने ते विद्रोही म्हणता येईल पहा, है ना, कारण ते लोकांना कळलं पाहिजे की असं असं घडतं म्हणून. तर हे कशामुळे लेखन आहे, तर ती एक अस्तित्व वेदना, त्या ठिकाणी त्या परिस्थितीत ते राहिलेले आहेत, त्यांनी ते स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे, पण एक अस्तित्व वेदना पहा, मी राहतो, मी पाहिलं आहे, म्हणून ते लिखाण तुम्हाला सापडतं. तर या जे काही कथा आहेत, तर कथा तुम्हाला असं सापडतं की दलितच कथा नाही, तर निम्न स्तरातील, खालच्या स्तरातील अशा लोकांचं जीवन आहे की जे येत नाही पहा. विशेषतः पहा, वेश्या स्त्रीचं जीवन तुम्ही पाहिलात का कुठं कथेमध्ये, देवदासी स्त्रीचं म्हणा किंवा अशा भंगी काम करणाऱ्या मुलांचं नाही ना, म्हणजे त्या स्तरातील लोकांचं जीवन चिंतन, त्याच्यातले वेगवेगळे स्तर याच्यामध्ये त्यांनी मांडलेले आहेत पहा. हे विशेष आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे असं बी म्हणता येतं. आणि या सगळ्यामध्ये प्रखर वास्तविकता आहे, कल्पनेचा आधार नगण्य असल्यासारखी गोष्ट आहे पहा. आता तुम्ही म्हणसाल की सर का आहे ना, का कल्पनेचा आधार पहा, कल्पना अशा गोष्टीबद्दल करता येते का, है ना, कल्पना करायसाठी काय लागतं पहा, थोडंसं व्यक्ती जो असतो ना थोडासा म्हणजे रोमॅन्टिक म्हणा अशा प्रकारचा मूडमध्ये असला पाहिजे, त्याला कल्पना करता येते. परंतु तुम्ही समोर पाहता की कुणी भांडणं करतंय, कुणी हातामध्ये काहीतरी घेऊन मारामारी करतंय, तिथं कल्पना करायची काय गरज आहे. जस्ट शब्दशैलीमध्ये थोडाफार फरक येतो, है ना, बोलताना आपण सांगावं लागतं की असं असं, जसं की एखादा मूवी पाहिला तर तुम्ही थोडंसं सांगता की लांबलचक करून, परंतु ॲक्च्युअलच सांगता ना. तसंच आहे पहा याच्यामध्ये, ती प्रखर वास्तवता याच्यामध्ये पाहायला भेटते. जो असंवेदनशील समाज आहे त्याचं बी वर्णन, समाज व्यवस्थेमधील दोष हा बी भाग तुम्ही पाहू शकता, दलितपण बी पाहू शकता. त्याच्यानंतर वाङ्मयाच्या दृष्टीनं जर पाहिलं तर जसं आपण अगोदरच म्हटलं की हे कुठल्या साच्यात बसत नाही, म्हणजे वाङ्मयाची काय बांधलकी तुम्हाला याच्यामध्ये सापडत नाही. म्हणजे काय, अगोदरच्या कथा अशा असतात, म्हणजे कथा म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये बोध देणारी असावी, मनोरंजन करणारी असावी, असंच असावी तसं असावी, अशी काही साहित्याची भाषा आहे त्याच्यामध्ये हे बसत नाही पहा. म्हणजे यांनी बांधलकी मान्यच केली नाही, कशाला मान्य करायचे पहा, है ना, मान्य करावी कशाला. म्हणजे तुम्ही विचार करू शकता ना, म्हणजे पोटामध्ये भूक लागलाय आणि असं म्हणायचं का मग माझं पोट भरलंय, माझं पोट भरलंय, असं म्हणता येईल का, नाही म्हणता येत ना. म्हणजे त्याच्यामुळं काय, तर जसं अगोदर साहित्य लिहिलंय तसं यांनी काही लिहिलेलं असं म्हणता येत नाही पहा, है ना. म्हणजे जे त्यांनी पाहिलेलं आहे प्रखर वास्तविकतेने लिहिलेलं आहे असं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, म्हणजे थोडक्यामध्ये काय म्हणायचं आहे, हे जे काय त्यांचं लिखाण आहे साहित्याच्या पलीकडे आहे, है ना, साहित्याच्या पलीकडे म्हणजे काही लोकांचं जे जीवन जातं, म्हणजे आपण म्हणतो ना साहित्यामध्ये म्हणजे समाज दिसतो, समाज म्हणजे काय, म्हणजे साहित्य म्हणजे काय, समाजाचा आरसा आहे असं म्हणतो. परंतु या आरशामागं बी काही लोक लपलेले असतात पहा, म्हणजे मुद्दामून त्यांना घेतलेलं नसतं. तर त्या लोकांचं जीवन आहे ना, आरशामागं बी पाहता की कधी कधी आरसे म्हणजे तुम्ही पाहता ना, तुमचा जो आरसा आहे त्या आरशामागं बी मागं काहीतरी लाकडी प्लेट लावलेली असते किंवा काहीतरी कवर प्लास्टिकचं असतं पहा. आरशासमोर तेच दिसतं जे तुम्ही पाहता, परंतु आरशामागं काय आहे तर त्याचं चित्रण याच्यामध्ये या कथेमध्ये तुम्हाला पाहायला भेटतं. म्हणजे साहित्यामध्ये येणारं जे चित्रण होतं अगोदरच्या काळात सुद्धा पहा, म्हणजे चांगलं असलं पाहिजे, देवाबद्दल असलं पाहिजे, असंच असलं पाहिजे, अभिजात म्हणतो अशा प्रकारचे शब्द वापरले जायचे. म्हणजे कनिष्ठ दर्जाचं जे मान्य नाही, आहे ना, आदर्शवादी लिखाण होतं. तसंच बऱ्याच लोकांनी लिखाण करायचा प्रयत्न केला. त्याच्यामुळं काय, जे वास्तविक जीवन होतं, जे निम्न स्तरातील लोकांचं जीवन होतं त्याचं मांडच नव्हतं. उदाहरणामध्ये महाभारताची कथा लिहिली, है ना, आदर्श राजा कसा असावा, कृष्णाबद्दलची कथा लिहिली, असं बरंच काहीतरी लिहिलं, आहे ना, शिवाजी महाराजाविषयी कथा लिहिली, बऱ्याच लोकांविषयी लिहिली. परंतु या लोकांविषयी कधी बोललं का कोणी, नाही ना, सोडूनच दिलं, यांना वाऱ्यावरच सोडून दिलं, है ना. म्हणजे या लोकांना जीवनच नाही असं धरलं पहा. ठीक आहे, असं म्हणता येईल का पहा, नाही ना. म्हणजे सगळ्याच्याच घरी असे लोक जन्मतील का, म्हणजे फक्त तोच आदर्श ठेवला तर मग माणसाचं जीवन कळतं का, नाही कळत पहा. म्हणजे काय म्हणायचं मला, की जे साहित्यात लिखाण येते, है ना, जे मराठी साहित्य असो आता कुठल्याही साहित्यामध्ये लिखाण येते, त्या लिखाणाच्या पलीकडे जाऊन, है ना, त्या लिखाणाचे जे बांधलकी असते, जी चौकट मोडून जे वास्तविक लिखाण होतं त्याला पुढं मांडणारे म्हणजे कोण आहेत, तर हे बाबूराव बागुल आहेत असं आपल्याला म्हणता येतं पहा. ठीक आहे, हे थोडंसं विश्लेषण जेव्हा मी जात चोरली होती याच्याबद्दल थोडा अभ्यास केल्यानंतर तुम्ही स्वतः बी